बाईची काय काय चालू आहे म्हणजे काय बोलतो अरे मेरी जान तर युके ला गेल्यावर कुत्रा चावून घ्यायला विसरू नका. ऍड्रेस विषय ना 3 लाखात फिरू शकतो ना महिनाभर आरामात आरामात. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल अगेन. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे सॅटर्डे. ॲक्च्युली काल आपण तुम्ही बघितलं असेल तर ब्लॉग फॅमिलीसोबत पिकनिक होती आणि त्याच्यानंतर आज ना सॅटर्डे आहे. तर आमचं कधीतरी मंथमधून सॅटर्डे किंवा संडे असं वर्किंग असतं. ओके, तर आज हे बघा काम चालूच आहे. ओके, जास्त दाखवणार नाही, त्या थोड्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहेत, दाखवू नाही शकत. तर व्लॉग चालू केलं आहे आणि आता काहीच नाही केलं आहे मी. अजून ना ब्रश केलं आहे ना काय केलं आहे, जस्ट डायरेक्ट कामाला बसलो आहे. तर हाच विषय आहे. तर आता बघू, म्हटलं ब्लॉग तरी ॲटलिस्ट चालू करू. आणि आहे आज आपण बाहेर पण जाणार आहे. आज आपला एक मित्र पण आला आहे आउट ऑफ इंडियामधून, त्याला पण भेटायचं आहे. जिमला आय थिंक सो जायला नाही भेटलं तर, कारण लेग्स मारायचे होते. बघू, बट काम पण खूप आहे. पहिलं काम करणार आणि मग जे काय ते असेल आता बघू. आता काम करतो, सगळं खाली झालं की खाली जातो आणि मग परत चालू करतो. तर मित्रांनो, काम करून खाली म्हणजे काम चालूच आहे. काम करून खाली आलो तर भाईला 4 महिने झाले. त्या बघा 4 महिन्याचं बघा काय डेकोरेशन वगैरे काय चालू आहे यांचं. आणि आम्ही 4 महिन्याचं झालो, आम्हाला माहीत पण नाही कसे दिसत होतं. आणि याचे हर एक महिन्याला बड्डे केले जात आहेत. आता याची थीम आहे ही राम मंदिरची, म्हणजे थोडं असं जय श्रीराम भगवा बिगवा एकदम फुल वन साइड ही थीम आहे. हो का, कसं असतं बाईची काय काय चालू आहे म्हणजे. ठीक आहे, चांगलं आहे. आता बाईला बनवणार एकदम आपण. काय आहे आपली थीम, काय म्हणजे एक्झॅक्ट काय बनवणार आहे आपण बाबूला? आपण बाबूला बनवणार आहोत जय श्रीराम. आपल्या अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, प्राणप्रतिष्ठा झालेली आहे म्हणून. सो ह्या वर्षी आपण या वेळेला या महिन्यात बाबूला राम बनवायची थीम घेतलेली आहे. आणि आता मी स्टार्ट विथ येस धोतर पहिलं. जरा गब्बस नुसती बोमटत असते. आणि आता मी खातोय घरात केलेला शिरा. आणि बघू कालचं हे कुठे घुसतायत नुसत्या. तर हेच आहे, म्हणून आता म्हटलं जरा चालू करू, दाखवतो मला बाबूचा पहिला असा बघून घ्या कसा दिसतोय. मम्मी ते झोप ये बॉय. तर आता दाखवतो डायरेक्ट, तुम्हाला दाखवतो थोडं मेकिंग दाखवतो काय काय कसं बनवलं आणि डायरेक्ट फायनल लुक बघा. मग काय बोलतो अरे मेरी जान. श्रीरामांनी बाईने कामच केलं. लंगोट वगैरे घातलं, धोतर घातल्यावर शी केली. त्याचं आणि त्याचं ते तिकडे अंतरून कपडा दे बाबू दे बाबू दे. थांब, त्याने उलटी केलं नाही. ऍक्टिंगचे भाषा होतो, ऍक्टिंगचे भाषा. त्याला नको आहे त्याला. नानाची टांग. चला 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 चला. जय श्रीराम. दे दीदीकडे. जय श्रीराम. जय श्रीराम. दुपारी तुम्ही बघितलं बाईचं शूट वगैरे झालं. म्हणजे आम्ही मोबाईलमध्येच करतो. ॲक्च्युली काय करतो, थोडं त्या महिन्यामध्ये कसा दिसतो, फेसिंग काय चेंज झाली तर ते समजण्यासाठी. आणि थोडं आता क्रेज आहे तर करतं, पण आम्ही छोट्या प्रमाणात करतो. एवढा खर्च म्हणजे जेवढं घरातून होईल तेवढं करतो, पण मस्त करतो. याच्या आधीचे तर ह्यापेक्षा भारी केलेले. हा थोडा नॉर्मल केला, कारण भावाची नव्हती ना, तो कोण एफर्ट्स घेणारा माणूस नव्हता. तर आता त्याच्यानंतर मी कामाला बसलो. ते कंटिन्यू कामच करत होतो. आता 6:30 समथिंग वाजले, 6:30-7. तर कंटिन्यू काम करत होतो. त्याच्यानंतर आज माझी इच्छा आली खूप दिवसाने ओटमील खायची. ओटमील ही माझी अशी मील आहे ना जी म्हणजे मला एव्हरग्रीन मील आहे, जी मला खूप म्हणजे खूप आवडते. ती खाल्ल्यावर मला एक असं थंड शांत वाटतं, बेस्ट वाटतं. म्हणजे की पोट पण भरल्यासारखं, म्हणजे बेस्ट फील आहे. कधी पण द्या,
बेस्ट मील आहे, मला खूप आवडते ओटमील. तर ओटमील घेतली कारण डाएट वगैरे चालू नाही, थोडंफार बाहेरचं पण चालू आहे. म्हणजे जसं कारण सध्या थोडं गोव्याला गेलो ना तर बजेट कसं हे झालं आहे, थोडं हल्ला आहे ना, तर त्यामुळे असं डाएट मी हे वगैरे चालू नाही. तर आता तेच आता 1 तारखेपासून करेन चालू, म्हणजे बेसिकच करेन, एवढं काय मी हाय करणार नाही आहे, थोडं बेसिकपासूनच चालू करेन. मग जेव्हा वाटेल मला की तेव्हा ह्या मंथमध्ये नाही तर नेक्स्ट मंथमध्ये तरी प्रोटीन चालू करायचं आहे, प्रॉपर सगळं चालू करायचं आहे. 62 आहे, वेटचा काय प्रॉब्लेम नाही किंवा असं म्हणजे फिजिक पण तुम्ही बघितली याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर आहे. आणि आता भेटणार आपल्याला आपला मित्र, तर तिकडे जायचं आहे. तर पटापट मील खातो आणि काम तर झालं आहे ऑलमोस्ट, फक्त त्याचा अपडेट द्यायचा आहे. तर आता आपण त्याला भेटणार आहे आणि बघू तिकडे काय असेल ते तुम्हाला दिसेल. भाई याच्या आधीची तुम्ही व्हिडिओ बघितली असेल जी क्लिप, त्याच्यामध्ये मी बसलेलं बघितलात कसं. ॲक्च्युली ते थोडं ना घरी सवय झाली आहे ना, आपण घरी कसे पण बसतो आणि मला सवय नाही पटकन असं डेली ब्लॉग टाकायची आता सवय नाही, आत्ताच म्हणजे परत चालू केलं आहे. तर एकदम असं बसलेलो. नंतर मी जेव्हा व्हिडिओ बघितले ना तर जस्ट मी बघत होतो की साऊंड चेक करत होतो आणि बघितलं अरे भाई खतरनाक बसलं आहे. तर ठीक आहे आता टाकली आहे तीच, काही विषय नाही. आता जरा तयारी केली, आपण इथूनच बाहेर पण जाणार आणि पहिला आपण जाणार आहे आपल्या मित्राला भेटायला. तर जास्त त्याची हाईप करतो आहे मित्राला भेटायला, तर डायरेक्ट जाऊन आता भेटू, काही विषय नाही. आता पटापट सगळे गेले आहेत घरचे, घर लॉक, आणि आपण आता जाऊया डायरेक्ट त्याला डायरेक्ट भेटूनच आता जे काय ते बोलू. ओके चला. हा काय दिसला मी करतो मंडन से आया मेरा दोस्त. काय म्हणतो भाई आता डेली व्लॉगिंग चालू केली. हा 4 दिवस झाले, म्हणजे तिकडे तर केली गोव्याला. हा बस बाकी मजेत एकदम. संकेत कुठे आहे? संकेत घरी असेल. सांग जरा कसं वाटतं कसं 6 महिन्याने लंडन अब्रॉड फिरून? एकदम मस्त भाई. मग गर्लफ्रेंड वगैरे काढली की नाही? कोण हा क्लब मध्ये बचावला. काढली नाही, ठेवली. तर भाई आता आपण आलो आहे बघा. हा भाई किती 3-4 महिन्यानंतर आलाय. 3-4 नाही 5. हा तेच 5-6 एवढं थोडी लक्षात राहतं भाई. हा तर भाई गेलेला एक्झामसाठी. कसली एक्झाम होती माहित नाही आपल्याला, फक्त कॉमर्स सायन्स एवढंच माहिती आहे. भाईने काय मरीन इंजिनिअरिंगची एक्झाम होती, 4th इंजिनियर होणार. 4th इंजिनियर. मग हे पकड कॅमेरा, कॅमेरा नाही पकडू शकत, भोसडीच्या सगळ्याचा त्रास असतो भाई. हा नाही. तर भाई एक्झामसाठी गेला आणि आता कॅमेराच्या ऑफ कॅमेरा बोलत होता, म्हणून बोललो लगेच कॅमेरा चालू कर. तर भाई बोलतो 16 तास अभ्यास करत होता. 16 तास. हा 16 तास दिवसातून 16 तास 6 महिने म्हणजे महिन्यातून असं नाही, दिवसातून 16 तास अभ्यास. एक्झामच्या आधी 5-7 तास. अरे काय मी आयुष्यात 16 तास अभ्यास केला नसेल. मग भाई आणि कसली होती एक्झाम? अरे म्हणजे कसं मी मरीन इंजिनिअरिंग केलं आहे ना, मग प्रमोशनल एक्झाम असतात. आता अपग्रेड जसं आयफोन अपग्रेड करतात तसं आम्ही पण 5th इंजिनियर होतो, आता 4th इंजिनियर होणार. पण सर्टिफिकेट 3rd इंजिनियरचं भेटतं. झोलाय वाढीचे तसंच आहे. सगळं सांग ना तेवढा कुठलाही क्वेश्चन. जे ऑफ कॅमेरा बोलतो ते ऑन कॅमेरा आपण बोलत ना. आपण थोडा शाय आहे, एवढे 3-4 हजार सबस्क्रायबर आहेत इंस्टावर. काय इंस्टावर सबस्क्रायबर आहे, फॉलोअर्स आहेत. सॉरी हा ठीक आहे. ऐकायचं होतं भाई आपला ब्लॉग सवय झालं, युट्यूबर आहे ना भाई, मला काय फरकच नाही पडत. अरे हा तू काय बोलला मला कशी काय तेवढे हे कट करायला लागली का? तू काय बोलला मी काय बोललास की करतोय? अरे विसरू शकतो भाई माझे. अरे की सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करायलाच लागतात. हा सगळे म्हणजे आता 16 क्वेश्चन झाले तर कंपल्सरी 16 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. एक पण क्वेश्चन मिस झाला तर तू फेल आहेस डायरेक्ट एक्झाम पूर्ण. भाई 2 सब्जेक्ट देवनाला एक ह्याच्यामध्ये फेल पण होऊन आलाय. 2 सब्जेक्ट नाही 8 सब्जेक्ट आहेत. मला 4 सब्जेक्टची एक्झाम असते. 4 सब्जेक्ट 2 सब्जेक्ट नाही, 2 एक्झाम बोललो. 2 एक्झाम 4 सब्जेक्टची एक नाही 4 सब्जेक्टची 1 दिवस, 4 सब्जेक्टची 1 दिवस आणि एक ओरल असते 8 सब्जेक्टची. भाई जेव्हा आता आम्ही गेलेलो ना याचा पॅरासेलिंग वगैरे करता माहिती ना, आता गेलो ना गोव्याला. हा ते बोटमध्येच गाड फाडून गेला होता, डोका बिका धरायला. हा भाई मला तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप वर्स्ट होता शिपचा. खूप उलट्या तर असं वाटतं रक्ताची उलटी होते मला. खूप उलट्या होतं. सगळ्यांना नाही हवं सिकनेस, खूप कमी लोकांना होतं पण खूप होतो. मग 3 महिने. ठीक आहे. तुम्हाला इंस्टावर साईनाथ काविलकर इंस्टावरला फॉलो करा, थोडे युट्यूबवर पण सपोर्ट करा. युट्यूबवर आहे पण युट्यूबचा करिअर संपलाय. सपोर्ट करा बोलतोय पण माझ्यापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अरे
आणि युट्यूबवर पण आहे, युट्यूबवर बनवत नाही म्हणजे हा थोडा मी युट्यूबशी आहे, तो इंस्टाशी इंस्टाशी मला हे छोटे मला content थोडा जमत छोटा नाही. कंटेंट आवडतो मला नाही आवडत हे असं 30 मोठा second- कंटेंट पण मी 30 आवडतो. सेकंद वाला नाही माणूस. अरे भाई दुखती नसते पावर डीप दिला एकदम, हा डीप दिला जास्त वेंचर आता स्क्रिप्टेड होते. नाही भाई हे खरं आहे, ऍक्च्युली स्क्रिप्टेड बनवायचा होता, पण आम्हाला स्क्रिप्टेड काय बनवायचा होता, पण ठीक आहे. भाई आमचा थोडा स्पॉट पण चुकलाय हा. इंटरव्ह्यूचा. आजच्या दिवसाचा कंटेंट काढायचा होता. किती मिनिटाचा झाला? 4 मिनिटाचा झाला, म्हणजे 5 मिनिटाचा कंटेंट झाला. याच्या आधी माझी 5 मिनिटाची व्हिडिओ आहे घरची. घरी म्हणजे मम्मी सोबत ते गेलं नाही ते तर टाकला भाई नवीन ब्लॉग. कंटेंट मध्ये यायचा प्रयत्न कंटेंट मध्ये यायचा फेमस त्याला अरे भाई मुलगा मुलगी बघून लगेच जवळ जातो. बंदी केली हा कान कापला आहे का? कान कापलाय ना. हा अरे एकदा काय तुझी पण केली पाहिजे. एकदा काय नाही, आता थोडं इथे थांबून मग एकदा डायरेक्ट तिकडे आपण जातोय, थोडं कुठे दादाकडे जातोय. ठीक आहे फॅमिली थोडं फॅमिली फंक्शन आहे. फॅमिली टाइम सध्या खूप चालू आहे. खूप चालू आहे हे- फॅमिली टाइम याचा टाइमच टाइम चालू आहे. गोवा नंतरला कुठे आता कुठे गेलेला तेच ते देवदर्शन हा. नाही नाही आता अरे ऍक्च्युली कसं झालंय ना, आधी फॅमिली टाइम म्हणजे जेव्हा फॅमिली जायची तेव्हा नाही बोलू शकत होतो, नाही येणार भाई घरी, मग तेव्हा घरी काय आता पण पोळी करा. बघायची आहे ना, आता जवळ आलंय. नाही नाही असं आता काही जवळ विषय आलंय नाही. म्हणून- तिच्या यायला म्हणून कुठल्या परिवार कुठे दिसतंय नाही भावाला. नाही परिवार दिसत नाही, मग? पण आता नाही बोलू शकत नाही. असं म्हणजे नाही बोलायलाच कसं तरी वाटतं, सगळे हा, असतात. कारण की नाही कसं बोलला आणि पहिलं कसं कोण नसले की घर जवळ खाली आलाय असलं की ना विषय का. भावाचा बार उडवायचा आहे आता लवकरच. तर चला आता बघा जास्त कोण बोल- असेल तर तुम्ही पण लुकिंग फॉर रिश्तास. लुकिंग फॉर रिश्तास. लंडनवरून आम्हाला काय घेऊन नाही आला बेंच, तो घेऊन येणार होता भाई. हा भाई थोडा कडकी चालू आहे. काय करू आता. चॉकलेट आहेत भाच्याला देऊया. नाही नाही मला भाचा खात नाही, मी खातो सध्या. हा चालेल मग तुला ठीक आहे. चॉकलेट आता ऑफ कॅमेरा आम्ही चॉकलेट घेऊन जाणार. आता ऑफ कॅमेरा. तुला काय पाहिजे चॉकलेट? खायचं नको. हा लय लाजतो. वे प्रोटीन दे 10 किलोचा 10 किलोचा वे 10 किलोचा 10 किलोची पप्पानी- भाजी आता तर तू घेणार आहे 2-2 ओबी. जो लेगा- कॅमेरा मध्ये जो कुठे लेगा सांगतो वो सगळ्यांना तीन. कळेल. अच्छा जो लेगा वो घेतोय तीन. घेतोय ऑर्डर हा, केलाय. पण जो लेगा वो जोल आहे तीन. जोल नाही नाही आहे 10 किलो घेतलास तर आपण डिवाइड करू. हा, ते सांग. अबे अंधा पाहिजे आता अंधा राहू दे पैसा आहे. कॅमेरावर ना सांग. ऐकलं 2 लाख आलेत भावाच्या अकाउंटला. 2 लाख आले. माझ्याला आलं बिला सांगते. मी नाही संकेत. भाई याने एक नवीन हे सांगितलंय, काय तिकडे UK मध्ये ना कुत्रा चावला तो 2-3 हजार पाऊंड भेटतात. हा मग भाई 2 लाख खरं आहे. इंडियन रुपीज. 2-3 लाख 2-3 इंडियन लाख रुपीज मध्ये. हा. चला जाऊया. क्लेम किती करावं लागतं जर तुला रॅन्डम कुत्रा कुणाचा चावला ना. तिथे असे भटकी कुत्रे तर नसतात. ते पण जाऊया मस्त कुठेतरी. Stray dogs नसतात. एका महिन्यासाठी जाऊया. हा. बोल तू. 2-3 कुत्रे चावून घ्यायचे बेंच. टुरिस्ट विजा लावून तुमच्या घ्या. ज्यातले कोण जे बेरोजगार आहेत त्यांनी साई बरोबर जावं आणि चावून घ्या. टुरिस्ट विजा लावून घ्या कोणा आणि जायचं तिकडे हा. आणि कुत्र्याच्या पुढे जाऊन कुत्र्याच्या पुढे नाचायचं. जाऊन त्याला गांड लाथ मस्ती मारायची. गांड मस्ती करायची त्याच्यावर गोट्या बिटावर कुत्रा चावला की भाई 2-3 लाख भाई. आणि मी असं पण ऐकलं होतं की म्हणजे कुत्रा जर तुला चावला आणि जर तू त्याला म्हणजे हे केलं की क्लेम केलं की हा मला असं असं चावलं आहे ते, तर त्या कुत्र्याला इंजेक्शन लावून मारून टाकतात मग नको राम. असं मी ऐकलंय. आता माहिती केलं नाही पण 2-3 लाख हे फिक्स आहे भाई, जायला पाहिजे. हे तर फिक्स आहे भाई. मी भेटतो. भेटतो खुश. भाई फिरायला जरी गेलो ना 2-3 लाख रुपये भाई एकदा मी चाव काय तो चावला चाव काय ते. बोलणार काय ते चाव. 12 लाख हा एका मस्त रॅन्डम झालाय. 12 लाख एका दिवसात. 12 लाख एका दिवसात थोडी भेटतात. क्लेम बी होऊन आरामात हा मग भेटतात. 4 वेळा चार हे करायचे. एक कुत्रा 4 वेळा चावला तरी तेवढे. एक कुत्रा नाही 4 कुत्र्यांना असं करायचं. तरी शपथ भाई इंडियातली पोरं गेली ना खरोखर चावून घेतील. आणि स्लम मधली गेली तर भाई चावूनच घेतील. हा. माझा मित्र तो पुण्याचा आहे, त्याच्या घरी कुत्रा आहे. त्याला तर सवय आहे. तो बोलतो मला चाललं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला सवय आहे माझ्या घरी आहे. बेरोजगार तो तर दात लागत असतात मला कुत्र्याची. सवय आहे. पैसे आले पैशाची सवय नाही पण कुत्रा चावायची सवय आहे. नाही पैसेवाला पण आहे तो खूप. अच्छा पैसेवाला पण आहे. नाही तरी जगवाला पण आहे. पैशाची म्हणजे पैसा कधी कमी वाटतो काय. हा. कमी नाही वाटणार ती गोष्ट. ओनली मनी कॅन फिक्स मी. ओनली मनी कॅन फिक्स. तर UK ला गेल्यावर कुत्रा चावून घ्यायला विसरू नका. ऍड्रेस 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 सांग भाई. तिकडे असं काय तिथे ना कुठे पण जा कोणत्या UK मध्ये कुठेही
त्यांना बोलून व्हिडिओ लाईव्ह शो हे करत बसा म्हणजे दाखवायला पण. तू कॅमेरा घेऊनच फिर भाऊ, असं कुत्रा दिसला की कॅमेरा चालू करायचा, मला हा चावला. अच्छा असं पण दाखवू शकतो. नाही रे, तिथे तर कॅमेरा जागे म्हणजे जागेवर लवकर असतात. क्लेम होईल ना. तिथे कॅमेरा जागे जागेवर असतात. तुला आपण इतकं युकेला tension गेल्यावर नाही. पहिला कुत्रा चावून घेणार. पहिला पोचला की पहिला कुत्रा 2-3 लाखाचा खर्च उचलला आहे. विश लिस्ट मध्ये ते म्हणजे असं पण प्लॅन करू शकता तुम्ही, इकडून फक्त जाण्याचा खर्च, पोहोचण्याचा खर्च, 1 दिवस राहण्याचा खर्च तिकडे, आणि लगेच कुत्रा चावून आणि घे. एक चावून घेतलं की 3 लाख डायरेक्ट. मग फिरायचा भाई 3 लाखात विषय नाही. 3 लाखात फिरू शकतो ना महिनाभर आरामात. आरामात, विषयच नाही. मम्मी पण खुश, घरचे सगळे खुश आहे. सगळे खुश. पोरगा युकेला जाऊन आला, कुत्रा चावलेला डाग तर जातातच. विषय नाही. 3 लाख पायात जाऊन घ्यायचं, जीन्स घालून कव्हर होऊन कव्हर होत. 3 लाख घेऊन आला. आणि जर चुकून दुसरीकडे चावला हा. तर खर्च मग वाढीव आपलाच. नाही, खर्च तिथे करेल तुम्ही. तुमचा इन्शुरन्स असेल तर फ्री मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, चला. चला जाऊया. उद्याच जाऊया. US मध्ये. तर मित्रांनो, काल रात्री ना मी ॲक्च्युली तिकडून आलो इथे आणि व्लॉग एंडच नाही केला, बिकॉज मी एक आपला जो व्लॉग आहे तो ह्याच्या आधी जो आला व्लॉग तो मी पाहिला असेल, जो साईसोबत म्हणजे आम्ही बाहेर गेलो तो वाला व्लॉग. त्या व्लॉगची एडिटिंग करत होतो आणि तो 40 मिनिटाचा व्लॉग आहे, तर थोडा टाईम लागला त्याला एडिटिंग करायला. रात्री मग मी एक्सपोर्ट डायरेक्ट, म्हणजे मी काय करतो, एडिट केला की लगेच एक्सपोर्ट पण करतो सध्या. तर एक्सपोर्ट केला तो व्लॉग आणि म्हणजे झोपून गेलो. तर म्हटलं आता जरा व्लॉग एंड करूया. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतो आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे मोटिवेटेड. लव्ह यू ऑल. बाय.